एक महत्त्वाची बातमी, शिल्पा केळुसकरांविरोधातील सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। निवडणुकीसंदर्भात दाखल झालेल्या याचिका हायकोर्टाने सुनावणीस घेतलेल्या नाहीत। आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही असं म्हणत निवडणुकांसंदर्भातल्या जवळपास 10 याचिका ऐकण्यास नकार देण्यात आलाय। शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी दाखल केली होती याचिका। मात्र ही याचिका ऐकण्यास हायकोर्टाकडून नकार देण्यात आलेला आहे। आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही असं हायकोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। शिल्पा केळुसकरांविरोधातील सुनावणी ऐकण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे। तर निवडणुकीसंदर्भात दाखल झालेल्या याचिका हायकोर्टाने सुनावणीस घेतल्या नाही। आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही असं म्हणत निवडणुकीसंदर्भात जवळपास 10 याचिका ज्या होत्या त्या ऐकण्यास हायकोर्टाकडून नकार देण्यात आलाय। शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी दाखल केली होती याचिका। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय अपडेट? ऋषाली, आपण पाहतोय की बंडखोरी करून भाजपचा एबी फॉर्म चोरल्याचा आरोप ज्यांच्यावरती आहे त्या प्रभाग क्रमांक 173 मधल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार ठरलेल्या शिल्पा केळुसकर यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी याचिका दाखल केलेली होती आणि आज सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका आलेली होती। मात्र निवडणुकीसंदर्भातल्या आणखीही इतर 10 याचिका होत्या आणि ह्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे गेल्या। तेव्हा त्यांनी या सर्व सुनावणीसाठी आलेल्या याचिकाकर्त्यांना आणि त्यांच्या वकिलांना आम्ही तुमची काही यामध्ये मदत करू शकत नाही, थँक्यू, एवढंच एक वाक्य बोलले आणि त्यानंतर ही सुनावणीसाठी हायकोर्टाने नकार दिलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या प्रभागामध्ये जे काही कायदेशीर तिढे निर्माण झालेले आहेत किंवा ज्या प्रभागामध्ये फसवणुकीचे आरोप आहेत किंवा बिनविरोध निवडणुका ज्या जिंकलेल्या आहे उमेदवारांच्या संदर्भातली प्रकरणं आहेत ती आता मुंबई हायकोर्टामध्ये आल्यानंतर त्यावरती सुनावण्या होऊ शकत नाहीत असं काहीच चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे। कारण शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात जी काही याचिका होती त्या याचिकेमध्ये शिल्पा केळुसकर यांनी भाजपच्या कार्यालयामधून उमेदवारीसाठी जो काही एबी फॉर्म लागतो तो एबी फॉर्म चोरल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। त्या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि भाजपच्या कार्यालयातील तक्रार सुद्धा तशा पद्धतीच्या अधिकृत सायन पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली होती आणि ती सुद्धा प्रत ही या याचिकेमध्ये जोडलेली होती। त्याचबरोबर भाजपचे जे काही मुंबई अध्यक्ष आहेत अमित साटम त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र सुद्धा या याचिकेमध्ये जोडलेलं होतं। मात्र मुंबई हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी प्रयत्न करण्यात आला तेव्हा आम्ही तुम्हाला यामध्ये काही मदत करू शकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आणि सुनावणीसाठी नकार दिलेला आहे। हे एकच प्रकरण नाही तर याच्या व्यतिरिक्त आणखी असणारी 10 प्रकरणं सुद्धा सुनावणीसाठी आज घेण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता बिनविरोध निवडणुका ज्या नगरसेवकांनी जिंकलेल्या आहेत त्या संदर्भात अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत ते सुद्धा हायकोर्टामध्ये आलेले आहेत। त्यावरती सुनावणी तरी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।